मुक्ताईनगर येथे सुरू असलेल्या सिंचन विभागाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांनी केलाय। या कामातील गैरप्रकारांबाबत गुन्हेगारांवर कारवाई व्हावी व चोरांना आळा बसावा यासाठी त्यांनी यापूर्वी तक्रारी दाखल केल्या होत्या। मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याने खडसे यांनी आज सिंचन विभाग व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एकनाथराव खडसे यांनी सिंचन विभागाच्या आधीच्या योजनांचा लाभ तसेच सध्या ज्या योजनेअंतर्गत काम सुरू आहे त्या कामामधील होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेत आवाज उठवलाय। त्यांच्या या भूमिकेमुळे संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर प्रकाश पडला असून अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी संबंधित अधिकारी, अभियंता, संबंधित कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता तसेच कंत्राटदार यांच्या कामाची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे। यासाठी खडसे यांनी यापूर्वी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार केला असून आज प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करत अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांची कान उघडली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। क्राईम वार्ता न्यूज प्रकार आहे हा। या ठिकाणी पूर्वी एक मनोर कोल्हाडी सहकारी उपसा सिंचन योजना होती। त्या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी टाकी, पाईपलाईन, मोटारी वगैरे बसवण्यात आलेल्या होत्या। त्या ठिकाणी ही उपसा सिंचन योजना जी होती ती बंद पडली होती आणि ह्याच्यावर मोठ्या प्रमाणावर 250 शेतकऱ्यांनी ही पाणी घेत असताना त्यांची शेतीवर बोजे बसवण्यात आले होते आणि कर्ज न भरल्यामुळे हे शेती जी आहे ती लिलावात निघण्याची वेळ आली। अशा कालखंडामध्ये मी पाटबंधारे मंत्री असताना हे सारे शेतकरी मला भेटलेत आणि त्यांनी याच्यावर मार्ग काढा असं सांगितलं। त्या कालखंडामध्ये या उपसा सिंचन योजनेचे 48 कोटी रुपये त्यावेळेस मी सरकारच्या माध्यमातून माफ करून दिले आणि हे सारे शेतकरी मग त्या जप्तीपासून वाचले। आता असं झालंय की या ठिकाणी ते मालमत्ता जी आहे जवळपास आता जी मालमत्ता इथे दिसते आहे ती आहे 3,85,00,000 रुपयाची। ह्याचा एस्टिमेट आता इरिगेशन डिपार्टमेंटने 15 दिवसापूर्वी केलं होतं। ही जी प्रॉपर्टी आहे ती नॅशनल हायवेच्या एका रस्त्याच्या मध्ये येते आहे आणि नॅशनल हायवेच्या मध्ये येत असताना तिचा लिलाव करून ती विकायची प्रोसिजर चालू आहे। पण असं सगळं होत असताना या ठिकाणी काही लोकांनी या येऊन ही 3,85,00,000 म्हणजे जवळजवळ 4 कोटी रुपयाची मालमत्ता ती पाण्याची टाकी तोडून तिथले पाईप उचलून तिथल्या मोटारी उचलून या मोटारी जवळजवळ 8,000 हॉर्सपॉवरच्या मोटारी आहे। 8 ते 10,000 हॉर्सपॉवरच्या इथल्या मोटारी आहे। त्या मोटारी त्यांनी चोरून नेल्या, त्या ठिकाणी इथले पाईपलाईन चोरून नेले आणि आता प्रत्यक्ष चोरताना या ठिकाणी मी हजर झालो। मला समजल्यावर माझ्या समोरची चोरी आता चालू आहे। तिथं सगळे JCB आलेले आहे, चोरी चालू आहे। ह्याचं सामान त्यांनी उचलून दुसऱ्या ठिकाणी नेलं, दुसऱ्या ठिकाणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.